स्वामी समर्थ श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास आले. ते मंगळवेढ्यास कोठून आले याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांच्या भक्तांनी होईल ती खटपट करून काही माहिती गोळा केली. उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथी नदीच्या उत्तरेस एक मोठे अरण्य होते. त्या अरण्यात अनेक योगी तपश्चर्या करीत असत. त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत होते. एक दिवस एक लाकूड लागले तोडत तोडत त्या वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर घातले आणि ते घाव स्वामी महाराजांच्या मांडीस लागले. ते घाव पुढे महाराजांच्या मांडीवर नेहमी दिसत असत. त्या लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले असे भक्त सांगतात. असो, तेथून स्वामी महाराज निघाले आणि काशी क्षेत्री गेले. काशीहून ते पूर्व देशात प्रकट झाले. पुढे महाराज गंगा संगमास जाऊन काही दिवस राहिले. नंतर महाराज देवलग्राम येथे गेले आणि तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. त्या पादुकांचे दर्शन घेतल्याने ब्रह्महत्यादी पातके नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा सांगितला जातो. यानंतर महाराज मुंगलाईत जाऊन राहिले. तेथे त्यांनी एक मठ स्थापन केला आणि त्या मठाला 8 गावांची जहागिरी मिळवून दिली. मठाची जबाबदारी आपल्या शिष्यांकडे सोपवून महाराज पुढे निघून गेले. त्या काळात महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. महाराज जेव्हा अक्कलकोटास आले तेव्हा मुंगलाईतील संस्थानातील काही बैरागी महाराजांकडे आले होते. त्या मठासंबंधी काही वाद निर्माण झाला. सरकारचे असे म्हणणे होते की जर मूळ संस्थापक स्वामी महाराज म्हणजेच चंचल भारती यांची सही मिळाली तर संस्थानाचे काम निकाली काढता येईल. परंतु महाराजांनी त्यांना सही दिली नाही. यानंतर महाराज रामेश्वरास गेले. रामेश्वरहून ते उडपी क्षेत्रास गेले आणि तेथून पंढरपुरास आले. पुढे मंगळवेढे गावात महाराजांची कीर्ती अधिक प्रसिद्ध झाली. महाराजांचे वय 400 ते 500 वर्षे असावे असे लोक सांगतात. परंतु त्यांच्या वयाबाबत खात्रीलायक माहिती मिळाली नाही. इतके मात्र निश्चित की स्वामी महाराज अत्यंत प्राचीन पुरुष होते हे प्रत्येकजण मान्य करतो. ही कथा श्री स्वामी समर्थ बखर पुस्तकातून घेतलेली आहे.